नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला दर शुक्रवारी मिठाचा दिवा कसा लावायचा, त्यासाठी काय साहित्य लागणार, दिवा लावून झाल्यावर मिठाचं काय करायचं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा दिवा लावताना तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवारी लावायचा आहे. आपल्या देवघरासमोर लावला तरी चालेल किंवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यातही हा दिवा लावू शकता. तर इथं आपण दिवा लावताना साईडने मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि एक छोटा चौरंग ठेवलेला आहे आणि त्या चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेतले आहे आणि त्यावर मी तांब्याची प्लेट ठेवून घेणार आहे. इथं तुमच्याकडे कुठल्याही धातूची प्लेट असेल तरी तुम्ही ती ठेवू शकता. त्यानंतर त्या प्लेटला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला विड्याची पानं ठेवून त्या विड्याच्या पानांनाही हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे आणि ह्या पानांवर आपल्याला मिठाचा दिवा लावायचा आहे. तर इथं पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी हे पानं ठेवून त्यालाही हळदी कुंकू लावून त्याच्यानंतर त्याच्यावरती दिवा लावणार आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला प्लेटमध्ये पानं ठेवून घ्यायची आहे आणि या पानांना देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. या पूजेसाठी आपल्याला मातीच्या 3 पंत्या लागणार आहेत. तर ही सर्वात मोठी अशी माझ्याकडे प्लेट आहे मातीची, तर ती मी घेतलेली आहे. तुम्ही इथे पंतीही घेऊ शकता. तर अशी एक मोठी पंती आणि 2 छोट्या पंत्या, अशा आपल्याला 3 अशा पंत्या लागणार आहे. तर जी सर्वात आधी मोठी जी पंती ठेवणार आहे त्याला आपण हळदीचं असं लेपन करून घ्यायचं आहे आणि त्या लेपन झाल्याच्या नंतर पंती अशी पानावर ठेवून त्या पंतीलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर या पंतीमध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचे आहे. इथं आपल्याला मीठ वापरताना खड्या मिठाचाच वापर करायचा आहे. स्वयंपाकात जे आपण मीठ वापरतो त्या मिठाचा अजिबात इथे वापर करायचा नाही. शक्यतो आपल्याला इथे खड्या मिठाचाच वापर करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे खडं मीठ टाकून घेतल्याच्या नंतर ते सारखं पसरवून घ्यायचं आहे आणि आता या मिठावरती सुद्धा आपल्याला पंती ठेवायची आहे. तर एक छोटी पंती घ्यायची आहे आणि आधीच्या पंतीला जसं आपण हळदीचं लेपन केलं त्याच प्रकारे या पंतीला देखील आपण हळदीचं लेपन करायचं आहे. तर आता ह्या पंत्या मी शुक्रवारी त्याच वापरते. तर तुम्हीसुद्धा या पूजेत जी पंती वापरली आहे ती परत परत वापरू शकता. तर बघा, अशा प्रकारे ह्या पंतीला देखील हळदीचं लेपन करून ही पंती आपल्याला मिठावर ठेवून घ्यायची आहे आणि या पंतीत आपल्याला 3 वेलची टाकून घ्यायची आहे आणि वेलची टाकून झाल्याच्या नंतर या पंतीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत एक पंती घेऊन तिला सुद्धा हळदीचं लेपन करून ती या पंतीवर ठेवून घ्यायची आहे. आणि या पंतीमध्ये आपल्याला कापसाची जोडवात घालायची आहे. तर इथे सिंगल वात न वापरता आपल्याला जोडवातीचा वापर करायचा आहे. तर बघा, अशा 2 वातींची मिळून मी इथे अशी एक वात बनवून घेणार आहे आणि ती या पंतीत टाकणार आहे. तर या पूजेत आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. तर इथं आपण मातीच्याच पंतीचा वापर करायचा, कारण मातीच्या पंतीमुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. तसेच मातीचा दिवा हा मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते. तिळाचे तेल हे शनिग्रहाची इडापिडा दूर करण्यासाठी वापरले जाते. तसेच शनी हा भाग्याचा देवता मानला जातो. म्हणून मंगळ आणि शनीची आपल्यावर कृपादृष्टी राहावी म्हणून या दिव्याचा वापर आपण करताना इथे मातीच्या पंतीचा तसेच तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. इथं आपण जाड मिठाचा वापर केलेला आहे, कारण समुद्र मंथनातून लक्ष्मीच्या पाठोपाठ बाहेर आले होते ते म्हणजे मीठ, म्हणून त्याला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते.
मीठ हे निगेटिव्हिटी शोषून घेते, त्यामुळे शुक्रवारी असा मिठाचा दिवा लावायचा आहे. तर हा मिठाचा दिवा लावताना वेळ काय असेल तर याची वेळ, तर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे. तर आता पंतीमध्ये 1 तास राहील एवढेच तेल आपल्याला घालायचे आहे. त्यानंतर दिव्याच्या आजूबाजूला आपल्याला फुलांनी सजावट करायची आहे. जेथे स्वच्छता आणि सुंदरता तेथेच लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. म्हणून तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही इथे फुलांनी सजावट करायची आहे. तर हा लावलेला दिवा 1 तासाने उचलायचा आहे, कारण मीठ हे निगेटिव्हिटी शोषून घेण्याचे काम करते. जसे मीठ निगेटिव्हिटी शोषून घेते त्याच प्रकारे ती बाहेरसुद्धा सोडते. त्याच्यामुळे हा दिवा आपल्याला फक्त 1च तास लावायचा आहे. नंतर पूर्ण दिवा जळाल्यानंतर पंतीमधील वेलची आपण नंतरही वापरू शकता, त्यामुळे वेलची काढून ठेवायची आहे. तसेच मोठ्या पंतीमधील जे खडे मीठ आपण वापरले आहे ते न हात लावता ते मीठ आपल्याला पाण्यात टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्याला सिंकमध्ये ओतून द्यायचे आहे. त्या पाण्याला हात अजिबात लावायचा नाही. तर अशा प्रकारे तुम्ही दर शुक्रवारी ऐश्वर्य दीप लावू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.